बोलणारी जात आहे महाराज आपली. एक सांगू का तुम्हाला, मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला हेच सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलेलं गाड्यानो. नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई. अरे आता जर महाराष्ट्रात तुम्ही गेले ना वृंदावनला, तर बरसाण्याजवळ एका महात्म्याची गोशाळा आहे. त्या माणसाकडे आजच्या तारखेमध्ये 3.5 लाख गाई. आम्ही पाहून आलोय महाराज. 2026 मध्ये जर एखादा महाराज 3.5 लाख गाई सांभाळू शकतो, तर जगाच्या मालकाच्या बापाकडे 9 लाख गाई असणं काय कठीण आहे. म्हणून भगवंताच्या चरित्रावर अजिबात संशय घेऊ नका. गवळणी म्हणू लागले, बाई कसं करावं. म्हणते नंदाची पुरे. त्यांना माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरी आईसी. ही चोरी दुसरं करू शकत नाही कोणी. तुम्ही चोरून चोरून काय चोरू शकता? कीर्तनाला चपला चोरू शकता. 1947 पासून लोक कोणी गिट्टी चोरतय, कोणी धरणं चोरतय, कोणी चिक्की चोरतय, कोणी काय चोरतय. तो लालू प्रसाद यादव तो तर एवढा गधा नेता आहे महाराज की त्यानं बैलाचा चारा चोरला हो. अरे बैलाचं खाद्य कुठं चोरत असते का? कोणी काय चोरल, ज्याच्या त्याच्या चोरायची स्टाईल वेगळी वेगळी आहे. कोणी काय चोरल, कोणी नाल्या चोरतय, कोणी रोड चोरतय. कोणाला नाही काही जमलं तर गोरगरिबाचे घरकुल चोरतात, आणि कोणाला घरकुल नाही जमलं तर 13,000ची संडास का होईना लोक चोरतात. म्हणजे चोरतातच महाराज. म्हणून 1947 पासून लोकांना चपाती आवडेना, भात आवडेना, भाजी आवडेना. लोकांना फक्त गिट्टी आवडतीये, वाळू आवडतीये. लोक काय खातील काही सांगता येत नाहीये. गवळणी विचार केला, बाई देवाने याची चोरी केली नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने, आणि तू का म्हणे येणे गरुड ध्वजे. काही गवळणी म्हणे, बाई त्याला दोष देऊन फायदा नाही. हे सगळं जर कोणी केलंय ना, या परल्यान केलंय,